नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये आता शर्वरी ते फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेत असते, अगदी त्या फाईलमधील प्रत्येक डॉक्युमेंटचे. आणि त्याच वेळेस मात्र तेथे योगायोग ऋषिकेश येऊन पोहोचतो आणि ऋषिकेश म्हणतो की शर्वरी तू येथे काय करते. तेव्हा शर्वरी लगेच आपला मोबाईल मागे लपवते, तर ऋषिकेश म्हणतो की शर्वरी तू येथे काय करतेस. शर्वरी पूर्णपणे आता घाबरून जाते, तिला पूर्णपणे घाम फुटतो की नक्की आता काय उत्तर द्यावं. तेव्हा शर्वरी म्हणते की सहज मी इथून जात होते म्हणून मी वहिनीला भेटायला आले होते. तेव्हा लगेच ऋषिकेश थोडासा बाजूला होतो. जानकी जानकी असा जानकीला आवाज येतो, परंतु जानकी तर घरात नसते. तेव्हा आता ऋषिकेश शर्वरीला विचारतो की जानकी कुठे आहे. तेव्हा शर्वरी घाबरतच म्हणते की ती कुणाला तरी ती डब्बा घेऊन गेली. तर ऋषिकेश म्हणतो की डब्बा. तर आता शर्वरी म्हणत असते की हो माहिती नाही ती कुणाला डब्बा घेऊन गेली आणि खरं तर मी तिचीच वाट पाहते, पण आता उशीर झालेला आहे, मी निघते. म्हणून आता शर्वरी घाबरतच तेथून जाण्याचा प्रयत्न करते. जायला निघते तर ऋषिकेश तिला म्हणतो की थांब. ऋषिकेश तिला पुन्हा विचारतो की काय ग शरू, तू नक्की जानकीलाच भेटायला आली होती ना. तेव्हा शर्वरी मान डोलावते की हो म्हणून. अरे अर्थातच मला तिची आठवण आली होती म्हणूनच मी आले होते, येते मी. म्हणून आता शर्वरी लगेच धावतच जायला निघते. परंतु आता ऋषिकेश विचारात पडतो की शर्वरी इतक्या सहज येणारच नाही, शक्य होणारच नाही. ती नक्की काहीतरी कारण असेल म्हणून आली असेल. ती इथे का आली असेल आणि ती लगेच मला बघून अशी निघून का गेली असेल. म्हणून आता ऋषिकेशला काहीतरी शंका येते. तो कपाटापाशी जातो आणि काहीतरी त्याच्या नक्की डोक्यामध्ये येतं. तर इकडे शर्वरी धावतच जाते आणि सर्व काही तिने फोटो काढलेले असतात त्या कोटेशन बद्दल, ते सर्व फोटो ती आता ऐश्वर्याच्या मोबाईलवर पाठवून देते. ऐश्वर्या गाडी चालवत असते आणि म्हणते की शर्वरी ताईंचा मेसेज. आणि आता ती गाडी थांबवते आणि मोबाईल बघते तर सर्व काही कोटेशन बद्दलचे फोटो आलेले असतात. तर ते बघून ऐश्वर्याला खूप असा आनंद होतो. अगदी जोरजोराने ती हसायला सुरुवात करते. म्हणजे शरूताईंनी आपलं काम तर केलं, तिने तर कोटेशनचा फोटो सुद्धा मिळवला. अरे यार, मी तर पहिल्यांदा लंगड्या घोड्यावर पैसे लावले होते आणि खरंच मी जिंकले सुद्धा. आणि आता ही गोष्ट मात्र डॅडांना सांगायलाच हवी नक्की. म्हणून ती आता फोन करायचा ठरवते. आणि आता खरी उद्या औषणला मजा येणार आहे म्हणून ऐश्वर्या आता खूपच खुश होते. मागच्या वेळेस तर जानकीच्या हातातून मी ऋषिकेशचं कडं हिसकावलं होतं, पण उद्या मात्र आता ऋषिकेशला जे काही जानकी एंटरप्राइजचं मिळणारं टेंडर आहे ते मी हिसकावणार. म्हणून ऐश्वर्याने बाजी मारलं म्हणून तिला आता खूप असा आनंद होत असतो. त्यानंतर आता जानकी ही नानांना भरून जायला निघते आणि सौमित्र तिला बाहेर अगदी हॉलमध्ये सोडवायला येतो आणि म्हणतो की जानकी बहिणी खरंच थँक्यू, तू नानांना जे काही पिठलं आवडतं शेवग्याच्या शेंगाचं अगदी घेऊन आली आणि प्रेमाने त्यांना भरवलं, खरंच खूप छान वाटलं. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो थँक्यू कसलं सौमित्र भाऊजी, त्यात अहो अख्ख्या घराला माझ्या हातचं शेवग्याचं शेंगाचं ते पिठलं आवडतं, ते मला माहिती आहे आणि तुम्हाला सुद्धा आवडतं ना, मग नक्की खा बरं का आणि सगळ्यांना सुद्धा खायला द्या, परंतु माझं नाव मात्र कुणाला काही सांगू नका, त्यामुळे तुम्हाला ते मात्र सांगून ठेवते. तर सौमित्र म्हणतो की हो वहिनी. तेव्हा जानकी म्हणते की ते पिशवी आणि ते डब्बे आहेत ना, नंतर मी गुलाबदादांजवळ मागवून घेईन. त्यावर आता जानकी जायला निघते. परंतु सौमित्र विचारतो की अगं वहिनी, नाना काय म्हणत होते हे तुला कळले का. कुलूप किल्ली आणि कसलं ते कड. तर जानकी म्हणते की खरंच माहिती नाही नक्की त्यांना काय म्हणायचं होतं. सौमित्र भाऊजी मी सुद्धा त्याचाच विचार करत होते. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की जानकी वहिनी जे काही आहे ते लवकरच आपण शोधून काढू आणि मी सुद्धा त्याच्या टच मध्ये आता राहतो. तेव्हा आता जानकी म्हणते की हो सौमित्र भाऊजी चालेल, आता निघते मी. म्हणून जानकी जायला निघते. परंतु सौमित्र म्हणतो की अगं वहिनी थांब ना, अगं घरामध्ये काही आता ऐश्वर्या नाही. तेव्हा आता जानकीला आठवण असते की शर्वरी वंश घरी आलेले असतात. तेव्हा ती सौमित्रला म्हणते की माझ्या घरी सुद्धा शर्वरी वंश आहेत. सौमित्र विचारतो की काय जानकी वहिनी शरू तुमच्या घरी आली. तेव्हा जानकी म्हणते की हो, आणि ते पण आम्हाला भेटायला. किती दिवसातून त्या आमच्याकडे तिकडे घरी आल्यात. इथे मला यायचे होते म्हणून घरी मी त्यांना बसवून ठेवलं आणि आता जास्त वेळ त्यांना घरात ताटकळून ठेवायला नको, येते मी असे बोलून आता जानकी तर जायला निघतेच. परंतु त्याच वेळेस आता ऐश्वर्याच्या गाडीचा हॉर्न ऐकायला येतो आणि आता ऐश्वर्या ही गाडीतून घरी येतच असते. तेव्हा मात्र आता जानकी आणि सौमित्र खूपच घाबरतात. तेव्हा जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी ही तर ऐश्वर्याची गाडी आहे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो ती आली, आता तुला निघावंच लागेल. आणि तेवढ्यात ऐश्वर्या गाडीच्या खाली उतरते आणि आतमध्येच येत असते. मात्र आता लगेच सौमित्र म्हणतो की इथून नाही जानकी बहिणी, तू मागच्या दरवाजाने जा. जानकी धावतच जाते. तोपर्यंत ऐश्वर्या आत येत असते आणि आता मात्र ती बाहेर गेल्यानंतर सौमित्र लगेच दरवाजा लावून घेतो आणि त्याच वेळेस बाहेर त्याच्या कानावर एका जोगतीनाईचा आवाज पडतो की देवी आईचा उदय उदय करत आता जोगतीनाई
दिव्यांच्या दाराशी येते तेव्हा ऐश्वर्या वळून तिच्याकडे पाहत असते आणि आपल्या जोगती आईचं चालू असतं की देवी आईचा उदय उदय आणि तो भंडारा असतो तो सर्वत्र उधळत असते। तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या आपलं तोंड जे काही आहे ते पदराने असं झाकून घेते आणि इकडे तिकडे अशी पाहत असते। तेव्हा आता जोगती आई दाराशी येते आणि दाराशी आल्यानंतर जी जानकी आहे मागच्या दरवाजाने तेथे अंगणात आलेली असते। ती जोगतीला पाहते तर जोगतीन ऐश्वर्याला म्हणत असते की आली माझी अंबाबाई दारोदार फिरून, ग देवीला तू आत घे ती देईल तुला तारून, ग पोरी आतमध्ये जा देवी आईला हळद कुंकू लावण्यासाठी करंडा घेऊन ये, तिला हळदी कुंकू लाव तिला गजरा माळ तिची ओटी भर तिला अगदी प्रेमाने घरात घे। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या काही बोलत नसते परंतु जानकीला मात्र खूप आनंद होतो आणि जानकी लांबूनच देवीला नमस्कार करते। मात्र आता जोगती आई परत म्हणते की देवी आईचा उदय 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 उदय, परंतु ऐश्वर्या लगेच तिच्यावर ओरडते, अगं जरा थांब थांब किती ओरडशील किती मोठ्याने बोलतेस ग जरा शांत। परंतु जोगती आईला मात्र आता राग येतो आणि जानकीला सुद्धा आता ह्या ऐश्वर्याचा राग येतो की दारात आलेल्या जोगती आईशी ऐश्वर्या कोणत्या पद्धतीत बोलते। तेव्हा ऐश्वर्या लगेच जोगती आई जवळ येते आणि त्या टोपलीमध्ये जे काही देवी असते तर लगेच ऐश्वर्या तिचा अपमान करते की काय ग अगं देवी तर ही देवघरातच गोड दिसते, अशी बाहेर घेऊन फिरायची नसते आणि फिरतेस तर फिरतेस आणि वर काहीतरी मागतेस सुद्धा, कशाला करतेस ग हे सर्व नाटक तू, चल चल निघ इथून चल। म्हणून ऐश्वर्या आता देवी आईचा म्हणजे साक्षात त्या जोगती आईचा अपमान करून देवीचा अपमान केलेला असतो। तेव्हा आता जोगती आईला खूप असा राग येतो आणि आता हे सर्व तर जानकी पाहतच असते। जानकीला सुद्धा आता हे बघितल्यानंतर खूप असं वाईट वाटतं आणि त्या ऐश्वर्याचा राग येतो तर ऐश्वर्या आतमध्ये जायला निघलेली असते आणि जोगती आईला म्हणते की चल इथून निघून जा। तर आता ही जोगती आई सुद्धा ह्या ऐश्वर्याला अगदी तोंडावर उत्तर देते की अगं या घरातील देवी तर या घराच्या बाहेर पडलेलीच आहे। तेव्हा ऐश्वर्या पुन्हा रागाने तिला म्हणते की मी तुला म्हंटल ना की आता मी बिजी आहे नंतर चल निघ इथून। आता देवी आईची जी जोगती म्हणते की देवीच्या मोहर नंतरला काही महत्व नसतं, हा क्षण तेवढा खरा बाकी मोह मायाचा पसर आणि आजपर्यंत कधीही या दारातून देवी माघारी गेली नाही, हक्काची माहेरवाशीन आहे ती, त्यामुळे तू तिला असं परत पाठवू नको। जर तुमच्यावर आई रुसली तर तुमच्या जगण्याची गाडी रुसली फसली असं समज। आता जानकीलाच खूप असं वाईट वाटत असतं की आपल्याच दारातून आता देवी आई मागं जाते। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या परत त्या जोगतींजवळ येते आणि मी तुला सांगितलं ना की एकदा तू जा म्हणून येथे आणि येथे अशी मला भीती घालून तू काय सिद्ध करणार आहे, काय असं सिद्ध करायचं तुला, मी एकदा सांगितलं की तू नंतर ये म्हणून, एखाद्या दिवशी तू फुरसत मध्ये ये नंतर आपण बोलूयात। म्हणून आता ऐश्वर्या पुन्हा आतमध्ये जायला निघते परंतु जोगती म्हणते की हो एखाद्या दिवशी तुला फुरसत मिळेल पण बरकत तुला मिळेल का। तेव्हा आता ऐश्वर्या पुन्हा डोक्याला हात लावते आणि राहिलं जोगती नाही म्हणते की राहिलं अगं तुला जर आता फुरसत नाही वेळ नाही तर या घरातील दुसरं कोणाला तरी तू पाठव आणि काय ग या घरातील थोरली सुनबाई कुठे ती। तेव्हा आता ऐश्वर्याचा चेहरा अगदी रागाने लाल होतो परंतु आता ऐश्वर्या ही रागाने म्हणते की ही काय येथे समोर उभी आहे दिसत नाही का तुला आणि डोळे नाहीत का तुला पाहण्यासाठी की इथे समोर सून उभी आहे या घरातील म्हणून। तेव्हा आता जानकीला हे सर्व बघून आणखीन खूप असं वाईट वाटत असतं। जानकीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं की खरंच दारात आलेल्या या जोगतीन आईचा म्हणजे साक्षात देवीचा सुद्धा ऐश्वर्या अपमान करते। खरंच ऐश्वर्या किती असं गर्वाने फुगली। ऐश्वर्या म्हणते की या घरातील थोरली सून तर मीच आहे, अगोदर जी या घरात होती ना ती फ्रॉड होती। मात्र आता जानकीला हे ऐकून आणखीन वाईट वाटतं, जानकीच्या डोळ्यात खरंच पाणी येतं परंतु ऐश्वर्या काय बोलते आणि देवीचा अपमान करते हे सुद्धा तिला आता काही कळत नसतं। म्हणून तर तिला धक्के मारून घराच्या बाहेर काढलं आणि गेली ती कायमची इथून। तेव्हा मात्र आता जानकीच्या डोळ्यात पाणी येत असतं तर जोगती आई ऐश्वर्याचं हे सर्व बोलणे ऐकून म्हणते अंधाऱ्या घरातील एक दिवा लाखात एक सर्वांना मिळतो असं आहे ती, अरे रे रे खरंच या घरची लक्ष्मी होती ती आणि तुम्ही तिला हाकलून दिलं आणि या घरातील लक्ष्मी सोबत सरस्वती सुद्धा या घरातून निघून गेली म्हणून बघ की हे घर भकास दिसतंय। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय भकास, अगं काही पण बोलू नकोस, काही भकास वगैरे दिसत नाही। तेव्हा जानकी आता हे सर्व काही बघत असते आणि ऐकत सुद्धा असते परंतु आता या घरातून आपल्या जोगती आईचा म्हणजे आपल्या देवीचा अगदी अपमान होतोय म्हणून जानकीला अगदी
खूप असं वाईट वाटत असतं आणि ऐश्वर्या आपल्या घराकडे पाहते, काही बकास वगैरे नाही दिसत, थोडासा पेंट वगैरे गेलेला आहे, पुढच्या महिन्यात देता येईल, छान होईल मग आमचं घर, डोंट वरी, काही बकास वगैरे नाही दिसत, चला या आता निघा इथून, जा बरं. तेव्हा मात्र आता जोगतीनाईला इतका राग येतो आणि एकटक अशी ती रागाने या सर्व घराकडे पाहत असते. जानकीला इतकं वाईट वाटत असते की नक्की आता काय करू. तर आता ऐश्वर्या लगेच जोगतीनाईला म्हणते की काय ग अशी भिट्या भिट्या या घराकडे काय बघतेस एकटक अशी, आणि हे बघ अगं बाई मी काही तुझी ओटी बिटी भरणार नाही, जा बरं तू इथून. म्हणून ऐश्वर्या आता तिला अपमान करून त्या घराच्या बाहेर पाठवते. जानकीला मात्र आता हे सहन होत नसतं. ऐश्वर्या तिला जायला सांगत असते, परंतु आता जोगतीनाई म्हणते की तू तर बाईच आहेस ना, मग बाईने असा देवीचा अपमान करायचा नसतो. तेव्हा ऐश्वर्या परत म्हणते की मी तुला एकदा सांगितलं की तू येथे जा म्हणून, आणि जर तू तुझ्या मनाने इथून गेली नाही, माझं ऐकलं नाही, तर मी तुला हाताला धरून घराच्या बाहेर काढेल. तेव्हा मात्र आता हे ऐकून जानकीला खूप मोठा असा धक्का बसतो आणि जोगतीन आईला असा खूप राग येतो. रागाने ती ऐश्वर्याकडे बघत असते. तेव्हा ऐश्वर्या डोक्याला हात लावते आणि राहतो येतो बसून, माझं काय जातं, मी जाते आतमध्ये. म्हणून ऐश्वर्या आता आतमध्ये निघून जाते आणि दरवाजा लावून घेते. तेव्हा आता जोगतीनाई बघतच असते आणि जानकी सुद्धा हे बघत असते. परंतु आता ऐश्वर्याने दरवाजा लावल्यानंतर मात्र आता जोगतीनाई अगदी डोळे भरून तिच्या येतात आणि ती म्हणत असते की कोण कुणाच्या दारी येतं हे खरंच कुणाला काही कळत नाही. अगं आज तू मला नाही तर या घरातील देवीला तू बाहेर काढलं, माझा अपमान नाही काय केला तर देवीचा अपमान केला. म्हणून जोगतीनाईच्या डोळ्यामध्ये कळकळ असं पाणी येतं. या दारात झालेला जो काही अपमान आहे तो जोगतीनाईला सहन होत नाही, कारण आपल्या साक्षात देवीचा अपमान इने केला. म्हणून आता जोगतीनाईला खूप असं वाईट वाटतं आणि ती आता अगदी कडकडून असा शाप या घराला देते की या घरामध्ये दुःख येईल, दारिद्र्य येईल आणि जे काही आहे या घरातील सर्वांना त्याची झळ पोहोचेल आणि सर्वांना ते अगदी स्पष्ट दिसेल, सर्वांना भोगावे लागेल. दुःख, दारिद्र्य, रोगराई या घराच्या अवतीभोवती बसतील. इडापिडा टळणार नाही, काय होतं हे कळणार नाही, काही दिशांना धावान परंतु सुख काही तुम्हाला मिळणार नाही, असा कडकडीत शाप देऊन आता देवी आई तेथून जायला निघते. परंतु जानकीला इतकं वाईट वाटतं. जानकी धावतच आपल्या जोगतीनाई जवळ येते, तिच्या पाया पडते की आई अगं मला माफ कर, आई मला माफ कर, म्हणून जोगतीनाईचे पाय धरते. तेव्हा मात्र आता जानकीला बघून जोगतीनाईला खूप असा आनंद होतो. जोगतीनाई तिच्या डोक्यावर हात ठेवते तर जानकी ही देवी आईला म्हणजे जोगतीनाईला म्हणत असते की माफ कर, अगं आई ती चुकली परंतु माफ कर मला, मी माफी मागते. तेव्हा आता जोगतीनाई तिच्या डोक्यावर प्रेमाचा असा हात ठेवून म्हणते की बरं झालं पोरी तू मला भेटली, मला खूप असा आनंद झाला तुला भेटून, परंतु उद्या या घरामध्ये काहीच राहणार नाही, उद्या काय होईल हे मला सुद्धा सांगता येत नाही, मला जाऊन दे. तेव्हा मात्र आता जोगतीनाईला अगदी तिने कडकडून अगदीच असाच शाप दिलेला असतो ऐश्वर्याला रागावून, आणि जोगतीनाईचा अगदी खूप असा अपमान झालेला असतो. म्हणून ती जानकीला म्हणते की मला जाऊन दे, मला आडू नको. तेव्हा आता लगेच जानकी हात जोडून माफी मागते की देवी आई अगं असं म्हणू नको. आता जोगतीनाई म्हणते की बरं झालं पोरी तू मला भेटलीस, खूप आनंद झाला, अगं पण आता या घरामध्ये मात्र काहीच राहिलं नाही, उद्या काय होणार हे आज माहित नाही, मला जाऊन दे ग. तर जानकी म्हणते की नको ग आई थांब, असं बोलू नकोस, अगं या घरातील माणसं प्रेमळ आहेत ग, ती आज तुझ्या सेवेला नाही आली त्यामुळे मी तिच्या वतीने हात जोडून तुझी माफी मागते. म्हणून जानकी आता जोगतीनाई समोर हात जोडते. तर जोगतीनाईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. जोगतीनाई म्हणते की अगं तू कशाला चिंता करतेस, तू आता तर येथे राहत नाही. तेव्हा जानकी अगदी डोळ्यामध्ये पाणी आणत हात जोडत म्हणते की अगं जोगतीनाई, अगं माझं मन या घरामध्ये राहतं ग, हे घर माझं आहे त्यामुळे आई अगं तू थांब, या घरातील दुसऱ्या सुनेला मी तुझी ओटी भरण्यासाठी सांगते, तू थांब ना आई, अगं तू थांब. तेव्हा मात्र आता जानकी ही जायला निघते अवंतिकाला बोलवायला. परंतु आता मात्र जोगतीनाई म्हणते की अगं ज्या घरात माझ्या देवी आईचा अपमान झाला त्या घरामध्ये मी थांबत नसते, परत जात नसते. तेव्हा आता जानकी वळून पाहते, जानकीला खूप मोठा असा धक्का बसतो. जानकी म्हणते की आई प्लीज तू असं बोलू नकोस, तू माझ्या घरी चल, मी अगदी प्रेमाने तुझं स्वागत करते, तुझी ओटी भरते, पण असं काही या घराला तू बोलू नकोस. पण आई माझ्या घरातील लोकांवर असे नाराज होऊ नको, अगं आजपर्यंत माझ्या घरातील माणसाने मनोभावाने तुझी पूजा केली, तू मात्र त्यांच्यावर अशी नाराज होऊ नको. जेव्हा मी या घरामध्ये परत येईल ना तेव्हा मात्र अगदी मनोभावाने तुझी पूजा करेल आणि खनन नारळाने तुझी ओटी भरेल, परंतु आता मात्र तू त्यांना काही असा शाप देऊ नकोस. देवी आई मी तुझी माफी मागते, या घरातील लोकांना माफ कर. तेव्हा आता जोगतीनाई म्हणते की अगं कम नशवी आहे ती आणि तिच्यामुळे हे घर सुद्धा
कम नशिबी आहे आणि पोरी हे बघ आजचा दिवस खूप असा शुभ आहे, त्यामुळे तू कुंकू मार्जन कर. जे काही तुझ्या मनात आहे ते अगदी अगदी शक्य होईल. अगदी तुला सर्व काही मिळेल. देवी तुझ्या इच्छा पूर्ण करेल आणि मात्र तुझे जे काही मनात प्रश्न आहे ते सर्व प्रश्न सुटतील. एकदा की तुझ्या मनातील प्रश्न सुटले तर या घराचं नशीब सुद्धा उजळेल. तेव्हा मात्र आता जानकी खुश होते. जानकी म्हणते की माझ्या घराचं नशीब उजळण्यासाठी मी काही पण करू शकते. गाभारा जर उजळायचा असेल तर वातीला मात्र जळावंच लागतं. माझी सगळी तयारी आहे आई, तुम्ही जे सांगता ते मी करायला तयार आहे. तेव्हा जुक्तीन आई म्हणते की चल मग तू माझ्या बरोबर. तेव्हा आता जानकी लगेच जुक्तीन आई बरोबर तिच्या घरी जाते आणि जे काही आता देवी आईचा तो कुंकुमार्चन आहे तर ते करायचं असतं, तो जागर करायचा असतो. म्हणून जानकी आता सर्वांसाठी तयार होते आणि अगदी मनोभावाने आता मात्र ती सर्व काही अगदी देवीची पूजा करते. जो काही रणदेवांच्या घरामध्ये देवीचा अपमान झालेला आहे त्याबद्दल आता मनोभावाने ती पूजा ठेवते आणि देवीची माफी मागत असते. जानकीच्या मनात जे काही प्रश्न आहे तर त्याचे उत्तर सुद्धा आज जानकीला अगदी देवी आईचा संकेत म्हणून मिळतात. जुक्तीन आईच्या घरी ती अशी मस्त पूजा मांडते आणि पूजा मांडल्यानंतर जानकी ही अगदी मनोभावाने हात जोडते आणि देवी आईच्या अंगावर ते कुंकू ही मार्जन करत असते आणि जुक्तीन आई तेथे बसलेली असते. जानकी अगदी मन लावून देवीची मनोभावाने सेवा करत असते आणि मनात म्हणत असते की देवी आई अगं माझ्या घरावर माझ्या माणसावर तुझी कृपा असून दे. देवी आई सगळ्यांचं भलं होऊन दे. देवी आई अगं नानाच्या कुलूप किल्ली बद्दल बोलतात ते कुठं आहे ते सापडून दे. काहीतरी मार्ग दाखव ग आई, हे कोडं काही केलं सुटत नाही. इतका विचार करून सुद्धा या कोड्याचं उत्तर नाही मिळत. तेव्हा आता जानकीच्या मनात जे काही प्रश्नाचे हे अगदी काहूर माजलेलं असतं ते सर्व जुक्तीन आईला कळतं. तेव्हा जुक्तीन आई म्हणते की हे बघ कोडं पडलेलं सुटत नाही, कुलपाची किल्ली सापडत नाही. पार्वतीने दिलं लेकाला दान, लक्ष ठेवून बघ उघडे ठेव कान. ढोल वाजे ताशा संगे झांगी संगे नगारा, कळसावरती प्रकाश पडता उजळतो देव्हारा. गाव सगळे ढुंडाळले झाले मथुरा काशी, मज सापडले माझे जग देवीच्या पायाशी. कोडं पडलेलं सुटत नाही, कुलपाची किल्ली सापडत नाही. येथे शोधायला पाहिजे तेथे कोणी शोधत नाही. आता जुक्तीन आईने स्पष्ट असा उल्लेख करून तिला सांगितलेलं असतं. तेव्हा जानकीला आता नाना जे काही म्हणत होते कुलूप किल्ली याबद्दल आता जानकीला आठवण होते. जानकी या सर्वाचा विचार करते. तेव्हा जानकी परत नाना जे काही म्हणत असतात त्याचा परत एकदा चांगला विचार करत असते. तर आता जुक्तीन आई लगेच म्हणते माऊलीनं दिलं आणि धन्याने विकलं, हातातल्या सोन्यातच तुझं उत्तर दडलं. अगदी स्पष्ट असा उल्लेख आता या जुक्तीन आईने जानकीला दिलेला असतो. तेव्हा मात्र आता जुक्तीन आई जे काही कुंकू आरतीने आपली लक्ष्मी ठेवलेली असते, देवी ठेवलेली असते आणि त्यावर जानकीने आता कुंकू टाकलेलं असतं, कुंकू मार्जन केलेलं असतं आणि आता ती मूर्ती जेव्हा जुक्तीन आई उचलते तर त्याखाली असं गोल असा आकार तयार होतो अगदी कड्यासारखा. जानकीचं त्याकडे लक्ष जातं आणि जानकीला मात्र आता नाना जे काही सांगत असतात की गोल गोल कड ते कुलूप कुलूप किल्ली किल्ली, हे सर्व काही आता ती विचार करते आणि सर्वाचा अर्थ तिला आता समजतो. तेव्हा मात्र आता जानकी सर्वांची तिला आठवण होते की जेव्हा हिम्मत काकांनी म्हणजे जे कडं त्यांना ऋषिकेशला द्यायचं सांगितलेलं असतं आणि ते कडं त्यांच्या पार्वती आईचा शेवटचा आशीर्वाद होतं, हे सर्व काही आता जानकीला आठवतं. हिम्मत काकांनी ते कडं जानकीकडे दिलं. देवी आईच्या मंदिरात अगदी ऋषिकेशच्या हाताला लागलेलं असताना सुद्धा ऋषिकेशला ते कडं तिने दिलेलं असतं आणि त्याने ते हातात घातलेलं असतं. हे सर्व काही क्षण आता जानकीच्या डोळ्यासमोर येतात आणि जेव्हा जानकी ही ऋषिकेशच्या हातात ते कडं पाहते, हॉस्पिटलच्या ज्या ओवीच्या हॉस्पिटलचा खर्च हा मिटवायचा असतो, भरायचा असतो, म्हणून आता मात्र ऋषिकेशने ते कडं विकलेलं असतं आणि मोकळा हात जेव्हा जानकी समोर धरतो तेव्हा जानकीला समजतं की ऋषिकेशने कडं विकलं म्हणून. जानकीला अगदी धक्का बसतो आणि आता त्याच कड्याबद्दल इतका खूप मोठा असा उल्लेख आहे आणि या घरातील कुलूप किल्लीचा अगदी त्याच्याशी संबंध आहे जानकीच्या लक्षात येते. आणि जेव्हा ती सोनाराच्या दुकानात ते कडं विकत घ्यायला गेलेली असते आणि वाढदिवसाच्या दिवशी ऋषिकेशला तिला ते सरप्राईज द्यायचं असतं, गिफ्ट द्यायचं असतं, म्हणून ते कडं ती सोनाराच्या दुकानात घेते. परंतु त्याच वेळेस मात्र तेथे ऐश्वर्या येते आणि जानकीच्या अगोदर मात्र आता ती ऐश्वर्याच ते कडं घेऊन टाकते. या सर्वाचा आता जानकी विचार करते आणि जुक्तीन आईला म्हणते की म्हणजे ऋषिकेशचं जे काही हातातील कडं आहे म्हणजे कुलूप
कुलूप किल्ली याचं जे काही उत्तर आहे ते ऋषिकेशच्या कड्यात आहे. तर ते आठवून तर आता जानकीला आनंद तर होतोच, परंतु जानकी आता परत म्हणते की आता कसलं कुलूप आणि कसली किल्ली. तेव्हा जोगतीनाई खुश होऊन जानकीकडे पाहत असते आणि जानकी आता देवीला हात जोडून नमस्कार करते आणि अगदी मनोभावाने देवीला प्रार्थना करते. त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या ते सर्व काही फोटो घेऊन इकडे सयाजी पाटलांच्या घरी येते आणि सयाजी रावांना म्हणते की बघा डॅडा, बघा तुमच्या पोरीची कमाल आणि आता कशी मज्जा येते हे बघतच राहा. तर सयाजीराव म्हणत असं की हो, मज्जा तर पोरी येणारच आहे. शेत नांगरून ते दोघं तर पैन जिंकले होते, मग आता टेंडर जिंकून या वेळेस मात्र आपण त्यांना हरूया. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा, अहो तो तर हरलाच आहे आणि आता मात्र आपण आपली खेळी खेळायची आणि तसेही आपल्याकडे आता त्या ऋषिकेशच्या कंपनीचे जे काही कोटेशन आहे ते सर्व फोटोज तर आलेले आहेत. त्यामुळे आपण म्हणजे त्यांनी जो काही रेट लावलेला आहे तर त्याच्यापेक्षा 1 रुपये कमी भाव आपण आपला लावायचा, त्यामुळे आपल्या कंपनीला टेंडर मिळायला काही अडचण तर येणार नाही. तेव्हा मात्र आता सयाजीराव अगदी खुश होतो आणि म्हणतो की खरंच आयडिया तर अगदी झाक आहे, झाक. अगं भाव बदलला म्हणून काही खायची ती गोष्ट नाही, अगं 1 रुपयाचा सुद्धा खूप मोठा असा बदल होतो, खूप काही त्याने बदलतं. जे काही आहे ते सर्व काही अगदी नीट बघून करावं लागेल, अगदी विचार करून हे सर्व आपल्याला करावे लागेल. आणि अगं हे पोरी औषण तर आजच आहे. तर लगेच आता ऐश्वर्या म्हणते की मग उद्यावर ढकला तुम्ही हे सर्व. अहो डॅडा, कोण आहात तुम्ही? सयाजीराव विखे पाटील आहात तुम्ही, त्यामुळे डॅडा तुम्ही ठरवता तेव्हा औषण होईल. तेव्हा मात्र आता सयाजीराव म्हणतो की हो मी सर्व काही करू शकतो. त्यानंतर मात्र आता जानकी ही जोगतीनाईच्या घरून आपल्या घरी येत असते, परंतु ती विचार करत चाललेली असते की आज जे काही मला कळलं ती तर फार एक खूप मोठी गोष्ट आहे. हा योगायोग नाही, पण देवी आईने दिलेला मला दैवी संकेत आहे. कुलूप किल्ली यामधील जे काही कोड आहे त्याचं उत्तर तर मला सापडलं आणि ते ऋषिकेशचं कड आहे हे तर मला कळलं, परंतु कुलूप आणि किल्ली याचा अर्थ मला शोधावा लागेल आणि ऋषिकेशचं जे काही कड आहे ते तर सयाजीरावांच्या हातात आहे. त्या कड्यापर्यंत मला पोहोचवायचं आणि त्या कड्यातच आता सर्व प्रश्नांची उत्तरही दडलेली आहेत. ते मला आता शोधून काढावेच लागेल की नक्की असं काय आहे त्यात. कड्यातच आता सर्व काही प्रश्नांची उत्तरं माझी दडलेली आहेत, म्हणून जानकी आता या सर्वाचा विचार करून घरी जायला निघते. त्यानंतर आता इकडे सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतो की पोरी हे तर होऊ शकतं, आता औषध मी उद्यावर ढकलतो. त्या शर्वरीने जे काही फोटो पाठवले ते कोटेशन बद्दल ते सर्व खरे तर फोटो आहेत ना. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा, खरं म्हणजे काय 100% खरे आहेत आणि तसंही त्या शरूमध्ये जे काही खोटं बोलण्याचे आहे ते काही गट्स नाही आणि ती असं खरं कुणासमोर सांगणार सुद्धा नाही, कारण तिला पैशाची गरज आहे. त्यामुळे मला नाही वाटत की ती काही खरं बोलेल म्हणून. त्यामुळे डॅडा, सर्व काही प्यादे मी वापरते ना ते अगदी बरोबर वापरते, त्यामुळे डोंट वरी, काही टेन्शन घेऊ नका. तेव्हा सयाजीराव म्हणतो की हो पोरी, तू जे काही करतेस आणि बोलतेस ते अगदी योग्य विचार करून आणि योग्य निर्णय घेऊन ठरवते. त्यामुळे आता मात्र उद्या तू बघतच राहा की त्या ऋषिकेश आणि जानकीची कशी आपण जिरवतो ते. मागच्या वेळेसलाच तर ते शेत नांगरून पैन जिंकले होते, मग ह्या वेळेस मात्र आपण त्यांच्या नाकावर टिचून हे टेंडर आहे तर ते आपण मिळून दाखवूयात. तेव्हा आता सयाजीराव आणि ऐश्वर्या या दोघांचा एक मोठा प्लॅन झालेला असतो. लगेच खुश होऊन म्हणते की हो डॅडा, आता असेच होईल, जे काही आपण ठरवले अगदी तसेच. तेव्हा हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये जानकी घरी येते तर ऋषिकेश तिला ओरडत असतो की अगं जानकी, इतक्या महत्वाची फाईल होती आणि तू अशी उघड्यावर ठेवून गेली होती का? अगं जानकी, शर्वरी घरात आली होती. तेव्हा आता जानकी विचारते की म्हणजे ऋषिकेश तुम्हाला काय म्हणायचं? शर्वरी वंशाने ती फाईल बघितली असेल का? त्यानंतर मात्र आता घरी शर्वरी येते आणि शर्वरी ऐश्वर्याला म्हणत असते की खरंच मला खूप अशी भीती वाटते, अगदी धाकधूक होते की खरंच दादाला काही कळणार तर नाही ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, काही कळणार नाही आणि हे पग जेव्हा कळेल तेव्हा मात्र माझ्या हातात टेंडर मिळालेलं असेल. तेव्हा शर्वरीला तर खूप अशी भीती वाटत असते, परंतु जो काही तिचा आता संशय असतो ते अगदी खरा ठरलेला असतो, कारण जानकी आणि ऋषिकेश यांना दोघांनाही याबद्दल कळालेलं असतं. तेव्हा आता ते डायरेक्ट शर्वरीच्या घरी येतात. तेव्हा शर्वरी दार उघडल्यानंतर मात्र ऋषिकेश आणि जानकी तिथे आलेले असतात. तर शर्वरी म्हणते की दादा वहिनी तुम्ही इथे. तेव्हा मात्र आता लगेच जानकी आणि ऋषिकेश म्हणतात की हो. जानकी म्हणते की हो शर्वरी वंश, आम्हाला कळलंय की तुम्ही घरी कशासाठी आला होता ते. तेव्हा मात्र आता शर्वरी खूपच घाबरते, कारण आता मात्र जानकी आणि ऋषिकेश तिच्याकडून सर्व काही खरं काढून घेणार असतात आणि पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि सयाजी या दोघांना कसं तोंडावर ते पाडतात. तर आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.